मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान रामगिरीवर भाजपच्या नवनिर्वाचित विजयी उमेदवारांचे सत्कार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत सत्कार. अमरावती महापालिकेत महायुतीमध्ये जागा वाटप ठरलं नाही. भाजपचे नेते तुषार भारतीय यांची माहिती. छत्रपती संभाजीनगरात उद्धव ठाकरेंच्या कार्यालयासमोरून शिवसेनेची रॅली. दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने. भिवंडीत महाविकास आघाडी म्हणून लढण्याची तयारी. आघाडी न झाल्यास स्वबळावर 35 जागा लढवणार. खासदार सुरेश म्हात्रेंचं वक्तव्य. मातोश्रीवरील आजच्या बैठकीत शिवडीचा वाद मिटला. प्रभाग क्रमांक 203, 204, 205 या जागेवरून होता वाद. राज्यात भाजपच भाजप नंबर 1 असल्याचं पुन्हा सिद्ध झालं. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य. माणिकराव कोकाटे रमी प्रकरण पुढील सुनावणी 30 डिसेंबरला. न्यायाधीश रजेवर असल्यानं सुनावणी पुढे ढकलली. लोकनेते बाळासाहेब थोरात यांचं आवाहन. नगराध्यक्ष तांबेंची तत्काळ अंमलबजावणी. पहिल्याच रात्री रस्त्यांची स्वच्छता. एबी फॉर्म प्रकरणामुळे काँग्रेस आर्वीत सत्तेपासून दूर राहिली. काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांचं वक्तव्य. ठाकरे सेना आणि मनसेचे युती म्हणजे ही मजबुरी. महाराष्ट्रात सर्वात ढ पक्ष म्हणजे ठाकरे सेना. आमदार रवी राणांची टीका. नागपूरच्या रत्नागिरी शासकीय निवासस्थानी भाजपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सत्कार. मुख्यमंत्री फडणवीस चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत सत्कार. निवडणुकीतील विजयामुळे आपली जबाबदारी वाढली. आता पालिका निवडणुकीच्या कामाला लागा. बावनकुळेंच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सूचना. निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. विजयाचे खरे मानकरी कार्यकर्ते. भाजपवर विश्वास दाखवल्याबद्दल फडणवीसांनी मानले आभार. नगरपालिका क्षेत्रातील मतदारांचा सरकारवर विश्वास. सावनेरमध्ये काँग्रेसमुक्त नगरपालिका तयार केली. मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला. निवडणुकीत मवियाचा सुपडा साप. भाजपचा विजयाचा स्ट्राईक रेट सर्वाधिक. शीतल तेजवानी आणि पार्थ पवारांमध्ये पॉवर ऑफ अटर्नी झाल्याचे कागदपत्र अंजली दमानी यांनी दाखवले. कागदपत्राच्या प्रत्येक पानावर पार्थ पवारांची स्वाक्षरी. दमानी यांचा आरोप. अजित पवारांचे पीए आणि ॲडव्होकेट तृप्ता ठाकूर यांच्यात 2024 पासून चर्चा. अजित पवारांचे पीए सर्व मॅनेज करत होते ते खरं तर अंजली दमानी यांचा खुलासा. अजित पवारांना काही माहीत नाही. शक्य आहे का गृहमंत्र्यांचा अजित पवारांना वाचवण्याचा प्रयत्न. अंजली दमानी यांचा आरोप. जनमताचा कौल मान्य. जिथे कमी पडलो तिथे पुन्हा ताकदीने काम करू. पराभूत झालेल्या उमेदवारांनी हताश होऊ नये. खासदार ओमराजे निंबाळकरांचं वक्तव्य. मनपा निवडणुकीनंतर राज्यभर दौरा करणार भाजप आमदार सुधीर मुनगंटीवारांची घोषणा. कल्याणमध्ये भाजप आणि शिवसेनेला मोठा धक्का. शेकडो पदाधिकारी कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश. मुंढवा प्रकरणी पवार पिता पुत्रांच्या अडचणीत वाढ. जमीन व्यवहार संदर्भातील काही कागदपत्र आणि व्यवहाराची व्हॉट्सअॅप चॅटिंग समोर. रेल्वे भरती प्रकरणात न्यायालयानं राज ठाकरेंना दिली पुढची तारीख. पुढील सुनावणी 8 तारखेला. पुणे नाशिक रेल्वेसाठी राज्यातील सर्वपक्षीय नेते एकवटले. संगमनेरमध्ये नेत्यांची बैठक संपन्न. छत्रपती संभाजीनगर पालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना सुरुवात. कोकणातील विजयानंतर निलेश राणेंचं पक्षात प्रमोशन. राणेंना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता. जळगावच्या मुक्ताईनगरात भाजप पराभूत. महाजनांनी खडसेंवर फोडलं खापर. निवडणुकीच्या तोंडावर बहुजन विकास आघाडीला खिंडार. माजी नगरसेविकाचा भाजपात पक्षप्रवेश. बीडच्या धामणगाव बाजारपेठेचा आमदार सुरेश धस यांच्या हस्ते उद्घाटन. पहिल्याच दिवशी 200 टन कांद्यांची आवक. भाजप करणार नगरपालिका निवडणूक निकालाची समीक्षा. फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी आज रात्री बैठक. पुणे महापालिकेसाठी मवियासोबत जाण्यासाठी अजित पवारांकडून चाचपणी सुरू. काँग्रेसला सोबत घेण्यासाठी बंटी पाटलांसोबत फोनवरून चर्चा. मंत्री नितेश राणे करणार मोठा गौप्यस्फोट. गप्प होतो पण आता वेळ आलीये. नितेश राणेंचं ट्विट. माणिकराव कोकाटेंना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा. कोकाटेंच्या शिक्षेला न्यायालयाकडून स्थगिती. जळगावात मतदारांनी मंत्र्यांना नाकारलं. निवडणुकीत मंत्री रक्षा खडसे, संजय सावकारे, गुलाबराव पाटलांना मोठा धक्का. पुण्यात शिवसेनेला हव्यात 30 ते 35 जागा. पुणे शिवसेनेनं चंद्रकांत पाटलांना जागांची यादी दिली. लोकशाही मराठीला सूत्रांची मागणी. ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा एकत्रितपणे केली जाईल. मुहूर्त काढला नाही. उद्या ही घोषणा करू. 23 तारखेआधी 100% युतीची घोषणा. राऊतांची माहिती. महायुतीचा कालचा निकाल हे नाटक. निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना जिंकण्यास मदत केली. त्याच मशीन वापरल्या का. संजय राऊतांचा सवाल. एकनाथ शिंदेंनी चोरलेलं चिन्ह ठेवून मैदानात यावं मग कळेल. संजय राऊतांचे एकनाथ शिंदेंना आव्हान. काँग्रेसला मुंबईत एकटं लढायचे. मुंबई बाहेर काँग्रेस सोबत यायला तयार. संजय राऊतांची माहिती.
महाराष्ट्रात धुरंधर कोण हे भाजप नाही तर जनता ठरवेल. धुरंधर हे फुगवलेलं सुजवलेलं काल्पनिक पात्र राऊतांचा टोला. ठाकरे बंधू करणार उद्या युतीची घोषणा. भव्य पत्रकार परिषदेत होणार घोषणा. अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन. राष्ट्रवादी काँग्रेस अमरावती महापालिकेमध्ये सर्व 87 जागा स्वबळावर लढवणार. विकासाच्या नावावर पालिका निवडणुकीत मत मागा. कोणालाही दारू पाजू नका. पैशाचा खेळ करू नका. नितीन गडकरींचा सल्ला. महायुती जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात. महायुतीचं जागा वाटप पुढील 2 दिवसात ठरणार. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुणे पालिकेसाठी 711 इच्छुक उमेदवार. अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात इच्छुकांच्या मुलाखती. वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांचं निधन. गेल्या 1 महिन्यापासून नांदेकर लीलावती रुग्णालयात घेत होते उपचार. पंडित दीनदयाल चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटलचं आज लोकार्पण. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते लोकार्पण. घाटकोपर पश्चिम विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 124 इथे आयात उमेदवार नको. मराठी आणि स्थानिक उमेदवारच हवा. पदाधिकाऱ्यांची मागणी. मुंबईत भाजपचा घरोघरी प्रचार सुरू. भाजप पदाधिकाऱ्यांना पक्ष नेतृत्वाचे आदेश. काँग्रेसच्या माजी नगरसेविका दर्शनी धवड यांचा भाजपात प्रवेश. मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपची सरशी. मुंबईमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा. महापालिकेचा मोठा निर्णय. इच्छुक उमेदवारांसाठी 1 खिडकी ना हरकत प्रमाणपत्र योजनाला. अमरावती मनपा निवडणुकीत काँग्रेस स्वतंत्रपणे लढणार. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांची माहिती. भंडाऱ्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच घरात 2 नगरसेवक निवडणुकीत विजयी. काँग्रेसचे उमेदवार पती पत्नी आणि शिवसेनेकडून 2 सख्खे भाऊ पराभूत. 40 गावात पराभूत उमेदवाराच्या घरावर दगडफेक. अपक्ष उमेदवार राकेश बोरसेंच्या घरावर दगडफेक. वर्ध्यातील आर्वी भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्वाती गुल्हाणे यांचा दणदणीत विजय. काँग्रेसच्या अंजली जगताप यांचा केला पराभव. मनसरमध्ये ईश्वर चिठ्ठीने ठरवला नगरसेवक. 2 उमेदवारांना मतदारांचा समान कौल. नव्या घुग्गुस नगर परिषदेत काँग्रेसची बाजी. काँग्रेसचे 11 नगरसेवक विजयी. कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 20 प्रभागांसाठी 584 मतदान केंद्र जाहीर. साताऱ्यात नगरसेवकपदी विजयी मनोज शेंडे यांना दुग्धाभिषेक. प्रभागातील महिलांनी घातला दुग्धाभिषेक. भंडाराच्या तुमसर निवडणुकीनंतर राडा. रात्री तुमसर पोलीस ठाण्यात जमा. अमरावतीत चिखलदरा आणि दर्यापूर नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता. बळवंत वानखडे यांच्या उमेदवारानं विद्यमान आमदारांच्या पत्नीचा केला पराभव. बीडच्या परळीत इस्लामपूर भागात 2 गटांमध्ये वाद. दगडफेकीत काही कार्यकर्ते जखमी. ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसनं भाजपचा दारुण पराभव केला. 11 पैकी 7 नगर परिषदांवर विजय. पनवेलमध्ये 1 धाव मतदानासाठी महिलांची भव्य मॅरेथॉन. मतदान जनजागृती करता स्वीप उपक्रमांतर्गत आयोजन. पैठणमध्ये पराभूत उमेदवार हसल्याच्या कारणावरून 2 गटात दगडफेक. घटनेत 6 जण जखमी. संतोष देशमुख हत्या प्रकरण. वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला. उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने अर्ज फेटाळला. पुण्यात काव्यवाणी काव्य संस्थेचा स्नेहमेळावा उत्साहात पार. सुप्रसिद्ध व्याख्याते प्राचार्य प्रदीप कदम यांची प्रमुख उपस्थिती. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पनवेलमध्ये बॅनरबाजी. 50-60 लाख वाटणारे निवडणुकीत कंत्राटदार बनणार आणि वसुलीच करणार. हाच पनवेलचा इतिहास. बॅनरमध्ये उल्लेख. पुणे पुस्तक महोत्सवात शुभांशु शुक्ला यांचं सत्र. शुभांशु शुक्ला यांनी आपल्या ऑक्सॉम 4 या मोहिमेची दिली माहिती. छत्रपती संभाजीनगरात स्वच्छता व्यवस्था सुधारण्यासाठी गुजरात पॅटर्न राबवणार. गुजरातच्या वेस्टर्न इमॅजिनरी कंपनीकडून 1 फेब्रुवारीपासून अंमलबजावणी. छत्रपती संभाजीनगरातील 1ली ते 8वीच्या 4,39,780 विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनाची हजेरी ऑनलाईन भरण्याचे आदेश. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून कांजूर डम्पिंग ग्राउंडची पाहणीचा अहवाल उच्च न्यायालयात होणार सादर. मेल एक्सप्रेसच्या तिकिटांच्या दरात वाढ करण्याची भारतीय रेल्वेची घोषणा. 26 डिसेंबरपासून भाडेवाढ लागू होणार. T20 क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाचा मोठा इतिहास. भारत श्रीलंका महिला T20 सामन्यादरम्यान मानधनाचा T20 क्रिकेटमध्ये 4000 धावांचा आकडा पार. भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट मालिकेत पहिल्या सामन्यात भारताचा विजय. भारताचा श्रीलंकेवर 8 गडी राखून विजय.
नालासोपाऱ्यात विनर्स कप 2025 अंतर्गत राष्ट्रीय कराटे स्पर्धा पार स्पर्धेत 200हून अधिक स्पर्धकांचा सहभाग। एअर इंडिया विमानाचे एक इंजिन हवेतच बंद, दुसऱ्या इंजिनमुळे दिल्लीत आपत्कालीन लँडिंग। जम्मू काश्मीरमध्ये अत्यंत कडाक्याच्या थंडीचा 40 दिवसांचा हंगाम, चिल्लाए कला प्रारंभ, उंचीवरील प्रदेशात बर्फवृष्टी सुरू। रशिया शिक्षणासाठी गेलेल्या गुजरातमधील विद्यार्थ्यांची पंतप्रधानांना मदतीची हाक, पंतप्रधान मोदी प्लीज मला वाचवा अशी हाक। भर दिवसा बंदुकीचा धाक दाखवून ज्वेलर्सची लूट, नवी मुंबईतील सीवूड्स परिसरातील घटनेमुळे खळबळ। पालघरमध्ये बोईसर बस डेपो परिसरात भरदिवसा गांजा विक्रीचा प्रकार, गांजा विक्री करणाऱ्या महिलेला अटक। 18 वर्षीय तरुणीला लोकलमधून ढकलणारा आरोपी गजाआड, 50 वर्षीय इसमाची लेडीज डब्यात घुसखोर। निफाडच्या देवगावात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद, ग्रामस्थांनी घेतला सुटकेचा निश्वास। छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी आमदाराच्या भावाच्या जुगार अड्ड्यावर दुसऱ्यांदा छापा, मालकासह 14 जुगाऱ्यांना घेतलं ताब्यात। सांगलीच्या भाळवणी गावात फटाका कारखान्यात भीषण स्फोट, 5 किलोमीटरपर्यंत स्फोटाचे हादरे। वर्ध्याच्या आष्टी ते थार रोडवर वाघिणीचं दर्शन, वाघीण एका बाजूला, बछडे पिल्ले दुसऱ्या बाजूला असल्याचा व्हिडिओ समोर। पुण्याच्या खेड तालुक्यातील कडूस धायबर शिवारात बिबट्याची दहशत, बिबट्यानं श्वानावर हल्ला केल्याची थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित। शिरूर तालुक्यातील चांडोह येथील वन विभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद, बिबट्याची माणिकडोह बिबट निवारण केंद्रात रवानगी। पुण्यात काँग्रेसला धक्का, काँग्रेस उपाध्यक्षांचा राष्ट्रवादीत प्रवेश, उपाध्यक्ष मुख्तार शेख, विकास शेख राष्ट्रवादीत। ओंकार हत्ती दोडामार्गमध्ये मुख्य कळपात, ओंकार हत्तीबाबत लवकरच निर्णय होणार, ओंकार हत्तीची सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोव्यात दहशत। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, तुतारीचे उमेदवार घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार, माजी महापौर दत्ता धनकवडेंचा दावा। अजित पवारांची राष्ट्रवादीची नाटकात हतबलता, युतीच्या चर्चेसाठी गिरीश महाजनांकडे लोटांगण। पुणे पुस्तक महोत्सवात 8 दिवसात 12.5 लाख पुणेकरांनी दिली भेट, पुस्तक विक्रीत 50 कोटींची उलाढाल। अब्दुल खान ठाकरे सेनेत प्रवेश, खैरेंचा विरोध, माझा तुला विरोध आहे, खैरेंकडून व्यासपीठावरच अब्दुल खान यांचा विरोध। छत्रपती संभाजीनगरात एमआयडीसी बनली रिअल इस्टेट कंपनी, सरकारी जमिनी बिल्डरांच्या घशात घातल्याचा आरोप, आरपीआय मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष कुंदन लाटेंचा आरोप। संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन, मुंबईत महाविकास आघाडी म्हणून लढल्यास फायदा होईल, राऊतांची राहुल गांधी यांच्यासोबत चर्चा। अमरावतीत महायुतीत जागा वाटप ठरलं नाही, भाजपच्या तुषार भारतीय यांची माहिती, युती संदर्भात वरिष्ठ निर्णय होईल तो आम्हाला मान्य, तुषार भारतीयांचं वक्तव्य। राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष नगरसेवकांचा सत्कार, सुनील तटकरे, आदिती तटकरेंच्या उपस्थितीत सत्कार। भांडूप वॉर्ड क्रमांक 114 वरून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेत रस्सीखेच, ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार रमेश कोरगावकर पत्नीच्या उमेदवारीसाठी आग्रह। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।